जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे मी शेळी पालन करू शकतो का. यापूर्वीचा जो आपला व्हिडिओ होता तो आपण बनवला होता शेळी पालन अजिबात करू नका. त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे की कोणी शेळी पालन अजिबात करू नये आणि का करू नये. माझ्या मित्रांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांना एक विनंती आहे की तो व्हिडिओ पहिला जाऊन पहा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण शेळी पालन करावं की न करावं. जर तिथं तुम्हाला वाटलं की नाही करू नये तर मग तिथंच विषय संपलेला आहे. पण हा व्हिडिओ पाहण्याची किंवा तिथून पुढे शेळी पालन संदर्भात काही पाहण्याची गरज नाही आहे. पण जर तो व्हिडिओ पाहून तुम्हाला जर खात्री वाटली की आपण शेळी पालन करावं तर नक्की हा व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांनी आता ठरवलेलं आहे की शेळी पालन करायचं त्यांच्या मनात काही शंका असतात. प्रत्येकाच्या मनात कुठलीही नवीन गोष्ट सुरू करताना काही शंका असतात. त्या शंकांचं निरसन करण्याचं आपण इथं ठरवलेलं आहे. त्यामुळेच व्हिडिओला नाव दिलं आहे मी शेळीपालन करू शकतो का. मित्रांनो, जरी आपण ठरवलं की आता आपण शेळीपालन करायचं, मनात एका बाजूला बॅक ऑफ द माइंड आपल्या डोक्यात हे असतं की बाबा आपण हे करू शकतो का, आपल्याला हे जमणार आहे का, ही शंका कायम तिथं असतात. त्या शंकेचं निरसन करण्यासाठी आज मी आलो आहे. मित्रांनो, आता आपण ठरवलं की बाबा शेळीपालन करायचं आहे. मग त्याच्यात पहिला मोठा अडसर कोणता येऊ शकतो की बाबा माझी पार्श्वभूमी काय, मी काय करतो, मी कोण आहे, माझी आर्थिक परिस्थिती काय आहे, माझी सामाजिक परिस्थिती काय आहे, ही आपली पार्श्वभूमी झाली. आणि यात काय आहे हा अडथळा बरेचदा येऊ शकतो. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, शेळी पालन करण्यासाठी तुमची पार्श्वभूमी काय आहे याचं काहीही महत्त्व नाही आहे. तुम्ही कोणीही असा, तुमची आर्थिक परिस्थिती काहीही असू दे, तुम्ही शेळी पालन नक्कीच करू शकता. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तरी तुम्ही शेळी पालन करू शकता. तुमच्याकडे पैसे कमी आहेत तरी तुम्ही शेळी पालन करू शकता. तुम्ही कुठंतरी नोकरी व्यवसायात आहात तरी तुम्ही शेळी पालन करू शकता. तुम्ही सामाजिक परिस्थितीमध्ये अगदी उच्च पदावर आहात, कुठंतरी मोठ्या पदावर आहात, गावात तुम्हाला सामाजिक फार मान आहे समाजात, तरी तुम्ही शेळी पालन करू शकता. तुम्ही फार कोणत्या मोठ्या पदावर नाही, समाजात सामान्य आहात, तरी तुम्ही शेळी पालन करू शकता. पार्श्वभूमी हा शेळी पालनामध्ये कधीही अडथळा ठरू शकत नाही. हां, फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही होतकरू आहात का, कष्टकरू आहात का, तुम्हाला कष्ट करण्याची तयारी आहे का तुमची, तर तुम्ही शेळीपालन नक्की करू शकता. शेळीपालन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जमीन. तुमच्याकडे जमीन आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. जमीन आपल्याला कशासाठी लागते, जमीन लागते आपल्याला शेळ्यांचा गोठा उभारण्यासाठी. शेळ्यांचा जिथं आपण निवारा करणार आहे तो गोठा बांधण्यासाठी आपल्याला जमिनीची आवश्यकता आहे. शेळ्यांना चारा पाणी वैरण वगैरे करण्यासाठी जमीन लागते. मित्रांनो, हे मुख्यतः लक्षात घ्या. आपण आता इथून पुढे जे बोलणार आहोत हे बंदिस्त शेळीपालन किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन याच्यासाठी बोलणार आहोत. फिरस्ती शेळीपालनासाठी जमीन ही अट फार महत्त्वाची नाही आहे. तुम्ही रात्री त्यांना राहण्यापुरती कुठेही व्यवस्था केली तर पुरेसं असतात, दिवसभर त्या फिरून चरून खात असतात. त्यामुळं आपण जे इथून पुढे बोलणार आहोत ते बंदिस्त किंवा अर्धबंदिस्तसाठीच असेल, हे लक्षात ठेवा फक्त. आता आपल्यासाठी जमीन असणं हा फार महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही गोट्यासाठी जमीन भाड्याने घेऊन करायचा विचार करत असाल तर ती फार अवघड आहे मित्रांनो. भाड्यानं घेतलेली जमिनीवर तुम्ही गोठा उभारला, तुमचा व्यवसाय चालू झाला, 2-4 वर्ष व्यवस्थित केला आणि कदाचित जो मूळ मालक आहे त्यानं जमीन परत मागितली की बाबा आता मी देऊ शकत नाही भाड्याने, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार आहे. बरं, भाड्यानं जमीन घेऊन तिथं शेड बांधला, शेडचा खर्च तर तेवढाच येणार आहे जेवढा स्वतःच्या जागेवर बांधायचा आहे. भाड्याच्या जमिनीसुद्धा तेवढाच खर्च येणार आहे. त्याच्यात तुम्हाला ॲडिशनली दर महिन्याला भाडं द्यावं लागणार आहे. तो खर्च तुमच्या शेळीपालनामध्ये अधिकचा येणार आहे, हा एक विचार करा. त्यामुळे गोठा बांधण्यासाठी भाड्यानं जमीन घेणे हा तसा मला न पटणारी गोष्ट आहे. तरीही काही वेळा फार जोरदार इच्छाशक्ती असेल तर आपण नक्की करू शकता. पण शक्यतो स्वतःची जागा असेल तर उत्तम. त्याच्यानंतर दुसरी आपल्याला जमिनीची आवश्यकता कशासाठी असते तर चारा लावण्यासाठी, वैरण लावण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते. हां, याच्यासाठी तुम्ही शेती भाडे तत्त्वावर घेऊ शकता. बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की बाबा 30-40 शेळ्या असतील तर त्यांना कमीत कमी 1 ते 1.5 एकर शेती लागते वैरण करता, आणि प्रत्येकाकडे तेवढी शेती असेल असं काही नाही. मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही एखाद्याच्याकडून भाड्यावर शेती घेणे म्हणजे वर्षाला त्याला काही मोबदला देऊन ती शेती आपण कसणे आणि त्याच्यात वैरण चारा लावणे हे तुम्ही करू शकता. उद्या त्यांना जर त्याची जमीन परत मागितलं तर आपण दुसरीकडे जाऊ शकतो, चारा लावू शकतो. तसं त्या बाबतीत काही अडचण येत नाही. याही बाबतीत स्वतःची जमीन असेल तर उत्तमच आहे, नसेल तर हा पर्यायसुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. आपण या पद्धतीने सुद्धा पुढे जाऊ शकतो. बंदिस्त किंवा अर्धबंदिस्तमध्ये एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. याच्यात विकतची वैरण घेऊन 12 महिने शेळी पालन शक्य होत नाही. त्यासाठी स्वतःची वैरण लावणे
ही गरजेचीच गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला जमिनीची उपलब्धता करून देणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुढचा प्रश्न येतो की बाबा मी सध्या काय करतो? म्हणजे मी शेतकरी आहे, मी पशुपालक आहे. पशुपालक म्हणजे शेळी सोडून इतर कुठले पशु आता सध्या आपण सांभाळत आहे, किंवा मी कुठे इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, वकील आहे, एखादं माझं दुकान वगैरे आहे का, किंवा मी इतर कोणता व्यवसाय करतो आहे का, मी सरकारी किंवा खाजगी नोकरीत आहे का, ह्या गोष्टींचा विचार करून मग आपण शेळीपालनात पडणं फार महत्त्वाचं आहे. यापैकी प्रत्येकजण शेळीपालन करू शकतो. मला असं नाही म्हणायचं की बाबा इंजिनियर करू शकत नाही, डॉक्टर करू शकत नाही, किंवा शेतकरीच करू शकतो, किंवा एखादा पशुपालकालाच ते करणं सोपं जाईल. सोपं नक्की जाईल, पण तोच करू शकतो असं मी म्हणत नाही. शेळीपालन हे शेतकरी, पशुपालक किंवा इतर कृषी संबंधित जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी सोपं जाणारी गोष्ट आहे. इतरांना थोडेसे कष्ट जास्त घ्यावे लागणार आहेत, पण सर्वजण करू शकतात. तुम्ही शेतकरी असला तर तुम्हाला वैरण वगैरे तुमच्या जवळपास अवेलेबल होत असते, तुमच्या शेतात होत असते. तुम्ही अत्यंत सहजपणानं हे शेळीपालन करू शकता. तुम्ही इंजिनियर, डॉक्टर आहात, किंवा इतर कोणता व्यवसाय करताय, किंवा इतर कोणत्याही नोकरीत आहेत, तर ते आपला व्यवसाय नोकरी सांभाळत हे करणं थोडंसं कष्टदायक असतं, पण व्यवस्थित नियोजन केल्यास हे आपण करू शकतो. तुमचा व्यवसाय काय आहे, नोकरी काय आहे, तुम्ही सध्या काय करता, तुमची सामाजिक प्रतिष्ठा काय आहे, हे तुमच्या शेळीपालनाच्या आड येऊ देऊ नका. अर्थात ह्या व्यवसायात उतरताना लाजू नका. शेळीपालन करताना लाजू नका. तुम्ही नक्की शेळीपालन करू शकता, कोणीही करू शकतं. मी स्वतः BE सिव्हिल इंजिनियर आहे. माझं शिक्षण महाराष्ट्रातील 3 नंबरचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. ह्या संस्थेतून मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. मी पाससुद्धा चांगल्या मार्कांनी झालेलो आहे. मी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी केली आहे काही दिवस. त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय करत होतो, आणि मी आता ह्या व्यवसायात आलेलो आहे शेळीपालनात. त्यामुळं लाजण्याची काही गरज नाही आहे. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये शेळीपालन करू शकतो. आता शेळीपालन करण्यासाठी आणखी काय लागणार आहे? जमिनीचा विषय झाला. आता अजून कोणत्या गोष्टींची गरज आहे? तर मित्रांनो, सर्वात बेसिक मुद्दा आहे, सर्वात प्राथमिक एक गरज आहे की तुम्हाला जनावरांच्याबद्दल, शेळी असू दे किंवा इतर कोणती जनावर असू दे, तुम्हाला प्रेम असणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्यांचं संगोपन नीटपणानं करू शकता. चांगल्या रीतीने त्यांचं संगोपन करायचं असेल, तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम असणं हे नितांत गरजेचं आहे. बरं, आता मी शेळीपालन सुरू केलं तर त्याच्यावर लक्ष कोण देणार आहे? मी स्वतः देणार आहे, किंवा माझ्या कुटुंबातील आणखी कोण देणार आहे? आई, वडील, पत्नी, भाऊ, कोण देणार आहे? बरं, जे लक्ष देणार आहेत ते तितक्या जबाबदारीने देणार आहेत का? त्यांना त्याच्यातली प्राथमिक माहिती आहे का? म्हणजे थोडक्यात प्रशिक्षण घेतलेलं आहे का? प्रशिक्षण समजा तुम्ही घेतलं असेल तर तुम्ही त्यांना ते बेसिक माहिती दिलेली आहे का? हे पाहणं पण गरजेचं आहे. समजा आपण स्वतः शेळीपालनात लक्ष देणार असो आणि आपण प्रशिक्षण घेतलं आहे तर काही अडचण नाही येणार, सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं. समजा तुम्ही प्रशिक्षण घेतलं आहे पण शेळीपालनात लक्ष तुमच्या घरचे देणार आहेत, तर त्यांना प्रत्येक गोष्टीची, बारीक सारीक गोष्टीची माहिती दिलेली असणं गरजेचं आहे. तुम्ही जे प्रशिक्षणामध्ये शिकलेलं आहे ते त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यांनी स्वतः जर प्रशिक्षण घेतलं असेल तर अतिशय उत्तम आहे, पण काही वेळा शक्य होत नाही. मला माहिती आहे मित्रांनो, घरातल्या गृहिणी असतील किंवा आईवडील असतील, ते तिथं जाऊन जिथं प्रशिक्षण घ्यायचं आहे तिथं जाऊन प्रशिक्षण घेऊन येणं हे थोडंसं अवघड काम असू शकतं. मग त्या केसमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेऊन तुम्ही त्यांना माहिती देऊ शकता, पण व्यवस्थित माहिती देणं आणि तुमचं त्यांच्यावर मॉनिटरिंग असणं हे गरजेचं आहे. आता लक्ष देण्याबद्दल झालं. आता काम करणं, कोण काम करणार आहे? तुम्ही जर घरातून स्वतः काम करणार असाल, घरचं कोणी काम करणार असेल तर अतिशय उत्तम आहे. पण तुम्ही जर कामगारांच्याकडून काम करून घेऊन हे शेळीपालन करणार असाल तर थोडंसं अवघड आहे, पण होऊ शकतं, काही अडचण नाही. तुम्ही स्वतः जर करत असाल काम तर तुमचा ह्याच्यातला फार एक मोठा खर्च वाचणार आहे. वर्षाचे 1,00,000 ते 1,50,000 रुपये जो पगार जाणार आहे तो 100% वाचणार आहे. पण काही अडचणीमुळे, काही लिमिटेशन्स असतील, त्याच्यामुळे जर तुम्ही कामगार ठेवून करणार असाल तरीही काय अडचण नाही. फक्त त्याच्यावर तुमचं व्यवस्थित सुपरविजन असणं गरजेचं आहे. घरातली कोणत्या तरी व्यक्ती रोजच्या रोज तिथं जाणे, तिथं सर्व काही पाहणे हे गरजेचं आहे. थोडक्यात हा जो व्यवसाय आपण सुरू करणार आहे तो अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचं आहे. सुरुवातीपासून शेड बांधण्यापासून वैरण लावणे, जनावरं आणणे, तिथे काम करणे, त्यांची देखभाल करणे, त्यांचे औषधोपचार करणे, ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. यासाठी जर आपली मानसिक तयारी असेल तर आपण नक्की करू शकतो. मग समजा तुम्ही नोकरी परगावात करत आहात आणि तुमच्या गावी तुम्ही शेळीपालन केलेलं आहे, मग तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी एक फोन करून आपल्या घरातल्यांना प्रत्येक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत सुद्धा शेळीपालन करू शकता. असे बरेच लोक करत आहेत, माझ्याही पाहण्यात आहेत. थोडासा त्रासदायक प्रवास असतो हा काही दिवसासाठी. एकदा का तुमचं व्यवस्थित सर्व काही रुटीनला चालू झालं की मग हा त्रास कमी होतो आणि तुम्ही फार छान प्रमाणे हा शेळीपालन हाताळू शकता. पण सुरुवातीला हे थोडं त्रासदायक असतं, पण होतच नाही का तर तसं काही नाही, होऊ शकतं, करता येतं. समजा तुम्ही त्याच गावात कोणता तरी व्यवसाय किंवा नोकरी करताय, सकाळी जाता संध्याकाळी येता,
अशा केसेसमध्ये सुद्धा मगाचच्या केसपेक्षा हे थोडं जास्त सोपं आहे. सकाळी जाताना तुम्ही जनावरांच्याकडे पाहून जाऊ शकता, संध्याकाळी येऊन परत पाहू शकता. दिवसभरात घरातले किंवा कामगार कोणी ते काम करतील, त्यांच्या लक्षणासाठी आपल्या घरातले लोक तिथं जातील. ह्या पद्धतीनं जरी करणार असाल तरीसुद्धा करू शकता, काहीच अडचण नाही आहे. पण जर तुम्ही फुल टाईम लक्ष देऊन हा व्यवसाय करणार असाल तर तो फार छानरित्या करू शकता. पण याच्यात एक अडचण आहे, शेळीपालन हा पूर्ण वेळ देऊन केला तर उत्पन्न तुम्हाला इतर व्यवसायांच्या प्रमाणात कमी मिळणार आहे. त्यासाठी शेळीपालन हा जोडधंदा म्हणून करणं कधीही उत्तम, हे माझं मत आहे. मग आता तुम्हाला फुल टाईम शेळीपालन करायचं तर तुम्ही काय करावं लागेल, तर तुम्हाला शेळीपालन हा मुख्य व्यवसाय ठेवून त्याच्यासोबत इतर जोडधंदे विचार करावे लागतील, ते सुरू करावे लागतील. निव्वळ एक शेळीपालनावर मी सर्व काही करतो, मला आता मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं लाखो करोड रुपये ह्या शेळीपालनातून मिळत नाही आहेत. चांगला तुम्हाला पैसा मिळतो, तुम्ही जर चांगली मेहनत घेतली तर चांगला पैसा मिळतो. पण सोबत तुम्हाला काही जोडधंदे करणे गरजेचे आहेत. त्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन माहिती देणारच आहोत. पण थोडक्यात आत्ता सांगायचं झालं तर असं गांडूळ खत असेल, कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालनासोबत 2-4 गाई किंवा म्हशी घेतल्या ते आपण करू शकतो. आणि असे बरेच व्यवसाय आहेत जे आपण शेळीपालनासोबत जोडधंदा म्हणून करू शकतो. तर त्याची तयारी ठेवा. सुरुवातीला सगळंच एकदम सुरू करायला जाऊ नका. सुरुवातीला शेळीपालन चालू करा. 1 वर्षभर पूर्ण लक्ष देऊन तुमचा शेळीपालनाचा व्यवसाय व्यवस्थित घडी राहते, त्या व्यवसायाची व्यवस्थित घडी बसवा आणि मग त्याच्यात जोडधंदे हळूहळू एक चालू करा. अशा रीतीने तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता. पूर्ण वेळ ह्याच्यात देऊन तुम्ही हा व्यवसाय यशस्वी बनवू शकता. मग थोडक्यात ह्या व्हिडिओचा जो सार आहे की प्रत्येकजण शेळीपालन करू शकतो. ज्याच्या मनात इच्छाशक्ती आहे, ज्याच्या मनात कष्ट करण्याची ताकद आहे, ज्याच्याकडे थोडाफार पैसा आहे, थोडीफार जमीन आहे आणि ज्याच्या घरातले त्याला थोडाफार हातभार लावायला तयार आहेत, तो प्रत्येकजण शेळीपालन करू शकतो. ज्याला प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे ज्याच्याजवळ, तो शेळीपालन करू शकतो. ज्याच्याकडं शेळीपालन सुरू करण्याच्या अगोदर अनुभव घेण्याची तयारी आहे, कुठंतरी जाऊन काम करणार आणि कुठंतरी जाऊन थोडासा अनुभव घेण्याची तयारी आहे, तो 100% या व्यवसायात उतरू शकतो आणि यशस्वीरित्या करू शकतो. तर आपण याच्या पुढचा व्हिडिओ या विषयाला धरूनच बनवणार आहोत. पहिला व्हिडिओ बनवला शेळीपालन अजिबात करू नका, त्यात कोण करायचं नाही हे सांगितलं, त्यांना बाजूला काढलं. दुसरा व्हिडिओ आपण बनवला की शेळीपालन मी करू शकतो का, म्हणजे तुमच्या मनात ज्या छोट्या छोट्या शंका होत्या त्या मी इथं निरसन करण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही शंका असल्या तर 100% कमेंटमध्ये आपल्याला सांगा, मी त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. जास्त शंका असेल त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू आपण. पण माझ्या नवीन शेळीपालकांना मनात कोणतीही शंका राहता कामा नये जेव्हा ते हे शेळीपालन सुरू करणार आहेत तेव्हा. हे 2 व्हिडिओ आपले पाहून झाले, तुमचे शेळीपालन करण्याचा विचार पक्का झाला. आता शेळीपालनाला सुरुवात करायची आहे, तर त्यावेळेला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, म्हणजे भांडवल किती लागणार आहे त्यासाठी, त्या शेळ्या किती आणि कुठून घ्याव्या लागणार आहेत, त्याचं चाऱ्याचं नियोजन कसं करायचं आहे, त्याचं विक्रीचं नियोजन कसं करावं लागणार आहे आणि त्याचं गोठ्याचं नियोजन कसं करावं लागणार आहे. आणि समजा हा शेळीपालन सुरू केला, सर्व काही काळजी घेतली, तरी काही कारणानं 1-1.5 वर्षांना असं झालं की आपल्याला हा व्यवसाय जमत नाही आहे, तर आपला बॅकअप प्लॅन काय असावा, या सर्व गोष्टींची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओसुद्धा नक्की पहा. हा व्हिडिओसुद्धा पूर्ण आणखी एकदा पूर्ण पहा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या नवीन शेळीपालकांपाशी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचावा. आपल्या सर्वांनी मिळून आपण घेतलेलं हे मिशन आहे की कोणीही शेळीपालक ह्या व्यवसायात फेल जाता कामा नये. जे 10मधले 9 शेड बंद होत होते ते 9 शेड चालू राहिले पाहिजेत, एखादाच बंद पडला पाहिजे, ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि त्यासाठी तुमचीही मदत मला गरजेची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर कराच, शेअरसुद्धा करा. नवीन शेळीपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आणि काही चुका वाटत असतील तर 100% कमेंटमध्ये सांगा. काही सल्ले असतील तर 100% कमेंटमध्ये लिहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ सर्व काही आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.